पालखी महामार्गाच्या कामावर गंभीर आरोप. अपूर्ण काम दाखवून कोट्यवधींची बिलं काढल्याचा दावा. बारामती इंदापूर पालखी महामार्गावर 52 कोटींच्या बिलाचा वाद. ठेकेदाराकडून NHAI अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप. बारामती केंद्र आणि राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामावरून आता गंभीर आरोप समोर आले आहेत. बारामती ते इंदापूर या सुमारे 42 किलोमीटरच्या मार्गाचं काम अंतिम टप्प्यामध्ये असल्याचं सांगितलं जात असलं तरी काही ठिकाणी काम अद्याप अपूर्ण असल्याचा दावा करण्यात आला. या अपूर्ण कामामुळे वाहन चालक आणि स्थानिक ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असल्याचं देखील आरोप करण्यात आले आहेत. या महामार्गाच्या कामाची एकूण किंमत 624 कोटी 54 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान भारतमाला परियोजनेअंतर्गत EPC काम करणारे संजय चव्हाण यांनी आपल्या कामापोटी सुमारे 115 कोटी रुपयांचं काम केलं. मात्र त्यापैकी 52 कोटी रुपये अद्याप मिळाले नसल्याचा दावा केला. विशेष म्हणजे काही ठिकाणी काम प्रत्यक्षात अपूर्ण असताना देखील ते कागदोपत्री पूर्ण दाखवून 52 कोटी रुपयांचे MB अर्थात मोजमाप पुस्तकाचं बिल काढण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणात संबंधित कंपनी आणि NHAIच्या अधिकाऱ्यांमध्ये संगनमत झाल्याचा देखील आरोप संजय चव्हाण आणि त्यांचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट रमेश राठोड यांनी केलाय. तसेच या बिलाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचं समर्थन असल्याचा आरोप देखील करण्यात आला. दरम्यान अपूर्ण काम, कोट्यवधींची बिलं आणि अधिकाऱ्यांच्या कथित संगनमताच्या आरोपांमुळे पालखी महामार्गाचं काम पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग आहे. पालखी महामार्गावर बऱ्याच ठिकाणी कामं न होता बिलं उचलली गेलेली आहेत. त्याचा पैशाचा खूप मोठा अपहार झालेला आहे. काय नेमकं काय सांगाल यावर? सर, इथं हे 624 कोटी हे RK चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि VNC म्हणून दोन कंपनीमध्ये JV टेंडर झालं होतं सर. मग ते RK चव्हाण आणि RS कामटे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून पुण्यातलं ते बी कंपनी, हे सब मनी त्यांना बी दिलेलं होतं. हे सगळं मिळून 400 कोटीचं बिलिंग केलेलं होतं टोटल बारामती ते इंदापूरमध्ये. मग 400 कोटी बिलिंगमध्ये ह्यांनी असं ठिकाणी की काम ना करता 52 कोटीच्या आसपास पैसे उचललेलं होतं. मग तेव्हा ते मला काम उचलून मग नंतर यांनी काम सोडलेलं होतं. मग नंतरनी मला RK चव्हाणनी सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून आम्हाला अग्रीमेंट करून दिला. मग दिल्यानंतर आम्हाला कळलं की हे ठिकाणी काम केलं तर बी पेमेंट भेटणार नाही सर, ॲडव्हान्स उचललेला आहे. म्हणून मी RK चव्हाणला सांगितलं. मग RK चव्हाणने म्हटलं की ती कुठं काय जास्त कमी झालं असेल तर बी ते आम्ही पैसे देतो तुम्हाला, ते काम करून तुमच्याशी काही काम केलं तर किती ते स्टेज वानुसार नाही आम्ही देतो पेमेंटचं, त्याच्या बाबतीत तुम्ही काही हे करू नका म्हणून. मग त्यासाठी आम्ही काम केलेलं आहे. मग काम केल्यानंतर मला 115 ते 116 कोटीच्या आसपास काम केलेलं आहे आम्ही. मग त्याच्यामध्ये आम्हाला अजून एक 50 कोटीच्या आसपास आम्हाला पैसे भेटणार, पैसे यांच्याकडून येणार आहे. ते आता पैसे देण्यात आले आम्हाला. ते आता ते कुठे ठिकाणी ते ॲडव्हान्समध्ये पैसे उचललेलं होतं ना, ते ॲडव्हान्सचं काम मॅक्झिमम आम्हीच केलेलं आहे. आता एक 40 कोटीच्या आसपास काम केलेलं आहे. अजून एक 10 कोटीचं काम अजून पेंडिंग आहे. तिथं पैसे उचलले, तिथं काम केलं नाही, असं एक 10-12 कोटीचं पेंडिंग आहे अजून. मग असं करून आम्हाला फसवले RK चव्हाणनी. मग आजच मशिनरी वगैरे सगळं काय आमचं होतं ना, मशिनरी यांची RS कामटेचं मशिनरी बँक क्रॅप्ट झालेलं, त्यांचं NP गेलेलं होतं. NPमुळं त्यांचं सगळं पूर्ण आम्ही मशिनरी परचेस केलेलं होतं. 70 मशिनरी आम्ही परचेस केलेलं होतं. मग त्या मशिनरीचं मी संपूर्ण ते लोन भरलेलं आहे. आम्ही मॅक्झिमम भरलेलं ते मशिनरी ट्रान्सफर करून द्या म्हणून ते बी दिलं नाही आम्हाला. आणि ते फसवून आम्हाला सगळं हे करून मशिनरी दमदाट करून इथलं लोकलचं मंत्र्यांचं त्यांचं नाव देऊन आम्हाला दमदाट देऊन लोकल पोराई हे करून आम्हाला सगळं धमक्या देऊन सगळं मशिनरी उचलून इथलं कुठलंही कॅम्पमध्ये कुठलंही मशिनरी नाही आहे. सगळं मशिनरी उचललेलं आहे. आमचं स्टील होतं, मटेरियल होतं, 4-5 कोटीचं मटेरियल चोरी करून घेतलेलं आहे. आणि आम्ही जर साईटवर मी स्वतः आल्यानंतर बी मला काही बी शिवागाळे देऊन मला गेटनं बाहेर काढायला लावलं आहे. मग हे करून मग स्वतः RS कामटे आणि ते RK चव्हाणचं त्यांनी मला कुठल्याही बाबतीत मला हे करून घेत नाही, कुठलंही पेमेंटचं असू द्या, कुठल्याही बाबतीत हे करत नाही. मग त्यासाठी मी कंप्लेंट दिलो इथंच वालचंदनगर पोलीस स्टेशनला. मग दिल्यानंतर मला कुठलंही काय रिस्पॉन्स आला नाही. आता 3-4 कंप्लेंट दिलो इथं. मग SP ऑफिसमध्ये दिलो, गेल सरांना तिथं ग्रामीण LC बिलमध्ये. मग तिथं बी त्यांनी सगळं हे करत होतं. मग काय थोडं काय राजकारणीचं हे ते प्रेझरमुळं
त्यांनी कुठल्याही बाबतीत आता 2 महिने झालं कुठलंही काही कारवाई केलं नाही, कुठलंही काही केलं नाही. त्यांना बोलवलं तर बी त्यांनी येत नाही. कुठल्याही बाबतीत पोलीस त्यांना फार हे करतात त्यांना, तरी बी त्यांनी कुठलंही येत नाही, काय करत नाही. सगळं त्यांच्यावर प्रेझर आहे. त्याच्यामुळं कुठलंही मला हे वाटलं. ह्याच्यामुळं मला फार त्रास झालेला आहे. माझं 50-60 कोटी 60-70-80 कोटीला मी ह्याच्यामध्ये अडकलेलं आहे. मला बी काही लोकांना थोडंफार काम केलेलं आहे, कोण हे केलं, त्यांना पैसे द्यायचे, मला फार त्रास करून टाकलेले नाही. मग ह्याने काम पैसे उचललेलं आहे त्यानं, आणि NHला आम्ही त्यांना पेमेंटचं हे केलं तर पैसे ऑलरेडी आम्ही दिलेलं आहे पाठीमागच. मग ह्याचं काम ते पैसे भेटणार आहे आमच्याकडं. मग त्याने बी काही 17-18 कोटी रुपये होल्ड करून ठेवलेलं आहे. ह्याने ॲडव्हान्समध्ये अजून काय पेमेंट पेंडिंग आहे म्हणून. मग त्यासाठी कुठलंही आम्हाला प्रोत्साहन नाही आहे, काही नाही आहे, कुठलीही काय कारवाई व्हायला. आता हे रस्ता झाला नाही, तुम्ही म्हणते घ्यायचं पेमेंट उचलले त्यांनी, म्हणजे त्यांचं आणि अधिकारी संगनमताने त्यांनी मग सर संगनमतानंच होणार ना सर. असं काही अधिकाऱ्यांना दिसणार ना सर. एवढं मोठं 4 लाईनचं रोड, एवढं मोठं 6 लाईनमध्ये आहे सर. एवढं पूर्ण दिसते. आता इथं दिसते ना सर. आता बघा ह्याच्यामध्ये डांबरीकरण झालेलं आहे, पूर्ण DBM पर्यंत झालेले म्हणून दाखवत्यात. मग दाखवून मग पैसे उचलते म्हणलं तर बघा ना सर. मग आता हे बघा MB 2022 मध्ये त्यांनी उचललेलं आहे. 23/3/2022ला हे पैसे उचललेले आहे. अधिकाऱ्यांना दिसत नाही काही. सगळं दिसल्यानंतर सहमताने केलेलं असेल ना सर. मग हे सगळं सहमता करून मला फसवलंय ना सर. सर आता हेच कॉन्ट्रॅक्टरनी त्यांचं हे असेल ना सर. कॉन्ट्रॅक्टरचं हे आहे. मग मी ह्याच्या बाबतीत मी पत्र बी लिहिलं गडकरी साहेबांना, असं हे झालेलं आहे, मला फसवलेलं आहे लोकांनी. मग हे करून त्याचं काही रेस्पॉन्स बी आलं नाही मला. गडकरी साहेबांची बी कुठलाही रेस्पॉन्स काय आलं नाही मला सर. नेमकं हे सगळं करण्यामागं कोण असतं तुम्हाला काय अंदाज वाटतो? कोण करू शकतो? ते RK चव्हाण सर. RK चव्हाणच आहे ना सर. RK चव्हाण RS कामठी. तुमची भूमिका काय असेल पुढे? सर आता माझी असलं परिस्थिती झाली ना सर, सुसाईड करून घ्यायचं पोझिशन झालं. असलं एवढं आमचं पोझिशन झालं की माझ्याकडे 2-3 लोक कामाला होतो, त्यांना पेमेंट दिले नाही. 2-2, 3-3, 4-4 महिन्याचं पेंडिंग राहिलेलं आहे जेव्हा काही धोका वगैरे निर्माण झालाय का? सर. धमक्या सगळे येते सर. असं आता ते S कामटे म्हणून RS कामटे इन्फ्रास्ट्रक्चरचं डायरेक्टर आहे ना सर, त्यांना मला ओपन धमकी देते सर. राजकारणीचं नाव सांगतात, तुम्ही किती बी कंप्लेंट द्या, काय होणार नाही, इथं काही चालणार नाही, आमच्या बरोबर त्यांनी आहे, ह्या राजकारणी नाही, हे राजकारणी आहे, तुम्ही कसे बी करू शकतो. आम्ही जर मन केलं तर मग 5-50 पोरं पाठवून बी देतो मी. असं करून पाठवून बी दिलं सर. त्यांनी सगळं धमक्या करून आम्हाला बाहेर बी काढलं. काढून 300-400 टन इथं स्टील बी चोरी केलं. माझं मटेरियल बी 4-5 कोटीचं मटेरियल चोरी केलं सर. सगळं मशिनरी धमकी देऊन सगळं एक बी मशिनरी सगळं मशिनरी. एवढं सगळं असताना पोलीस का कारवाई करत नाही? सर तेच ना सर. राजकारणीचं काहीतरी प्रभाव आहे सर त्यांच्यावर, त्याच्यामुळे ते करत नाही. सर राज्य आणि केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी असणारा प्रोजेक्ट म्हणजे आपला हा संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग आहे. या पालखी महामार्गामध्ये खूप मोठा अपहार झालेला आहे. काय सांगाल ही घटनेविषयी? कशा पद्धतीने आता कायदेशीर लढा या ठिकाणी उभारता येणार आहे? नाही, जानेवारी 2026 पासून जेव्हा स्वतंत्र कागदोपत्र पाहिलं मी, किंवा ह्या जागेचं प्रत्यक्ष पाहणी केली किंवा डोळ्यांनी पाहिलं, तेव्हा मला शॉकिंग हे आहे, सदरचा संत तुकाराम महाराजांच्या नावाखाली जो वारकरीसाठी हा महामार्ग निर्माण होता, त्या वारकरी संप्रदायाचं तर भावना नक्कीच दुखावलेला आहे. परंतु ह्या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तींच्या सुद्धा भावना नक्की दुखावलेला. कारण का, जेव्हा महाराष्ट्र राज्य शासनाने, मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा घोषणा केली होती की सदरचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नातील प्रकल्प आहे, ह्या प्रकल्पामध्ये काही न करता हे RK चव्हाण आणि RS कामटे या अधिकाराच्या हातमिळवणी करून संगनमताने सामायिक उद्देश साध्य करण्यासाठी तब्बल 52 कोटी रुपये लाटलेला आहे. 52 कोटी रुपये लाटले, ते पण आपल्या बारामती सारख्या शहराजवळ. आणि सगळं शॉकिंग हे आहे की इथल्या पत्रकारांना दिसत नाही, आता इथल्या नेत्यांना दिसत नाही. कार्यकर्ते आणि संबंधित जो सब कॉन्ट्रॅक्टर आहे, जे SUC इन्फ्रास्ट्रक्चरवाला, त्यांनी वारंवार जानेवारीपासून ह्याबद्दल लेखी व तोंडी ह्या दोन्ही प्रकारच्या विनंती अर्ज, तक्रारी अर्ज पोलीस स्टेशन संबंधितांना करून, मंत्र्यांना करून थकले. परंतु RK चव्हाण आणि RS कामटे हे इन्फ्रास्ट्रक्चरला सरळ सरळ धमकी देतात की तुम्ही काहीच आमचं डॅश करू शकत नाही, कारण का आमच्यावर मंत्र्याचा हात आहे. त्याच्यामुळं हे 52 कोटी कोणत्या मंत्र्याचा हात आहे? नाही, स्पष्टपणे म्हणतात की भरणे मामा आमच्या सोबत आहे, त्यामुळं आमचं कोणी काही करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आमच्या नादी लागू नका. अहो साहेब, स्वतःच्या मालकीच्या पोझिशन मध्ये असणाऱ्या 14 कोटीची मटेरियल जरी हे चोरून येतात आणि पोलिसांना कळत नाही का? तर पोलीस पण दखल घेत नाही. SP कडे सुद्धा कमीत कमी आतापर्यंत गेली 4 महिन्यापासून लेखी तोंडी फोनवरती असंख्य वेळा बोलणं झालंय.
तरी सुद्धा त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. हा जर वैयक्तिक जर प्रश्न असेल तर राज्याचा ज्वलंत प्रश्न असा आहे की हा पालखी महामार्गातल्या 52 कोटीचा हा घोटाळा हा राज्य शासनाने जो डिक्लेअर केलेला ड्रीम प्रोजेक्ट मधील आर एस कामटे आणि RK चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर लुटलेला आहे. ते अधिकारी व कर्मचारी तथा मंत्र्याचा सोबतीशिवाय हे अशक्य होत नाहीये. म्हणून जे कोणी दोषी असतील दोषीवर योग्य ते सखोल चौकशी करून यांच्यावरती भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. यांनी चिटिंग केलेली आहे, विश्वासघात केलेला आहे, फ्रॉड केलेला आहे, फॉर्जरी केलेला आहे, डॉक्युमेंट खोटे व बनावट दाखवून खरे असल्याचं भासून या अधिकाऱ्याची संगनमतन करून 52 कोटी रुपये या राज्य सरकाराचे लुटलेला आहे. त्याच्यामुळं या वैयक्तिक व्यक्तीबरोबर शासनाची पण फसवणूक झालेली आहे. जर शासन हा पारदर्शक असेल तर लवकरात लवकर ह्याच्यावर कारवाई करावी, ह्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जो आमचा वारकरी संप्रदाय आणि समस्त महाराष्ट्र राज्यामधनं जो काही हा महामार्ग जाणार होता हा महामार्ग लवकरात लवकर बनवण्यात यावा एवढीच एक नागरिक म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे. जर गुन्हा दाखल झाला नाही तर तुम्ही न्यायालयात जाणार? हा, डेफिनेटली. जर संबंधित पोलीस स्टेशनची दखल घेत नसतील तर आम्हाला न्यायालयाशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. ते तर दार आम्हाला ठोठावंच लागणार आहे.